श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपला आधार स्वामींचा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची कथा ही वेगळी आहे. एक साधा भक्त होता. तो स्वामींवर खूप प्रेम करायचा, रोज नामस्मरण करायचा. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची. तो मांसाहार करायचा आणि त्यामुळे त्याला वाटायचं की कदाचित स्वामी त्याला स्वीकारणार नाहीत. गावात अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही म्हणायचे की सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळावे लागतात, तर काही म्हणायचे श्रद्धा महत्त्वाची. पण त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणा होता. तो जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसायचा तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा, मी योग्य आहे का? एक दिवस तो मंदिरात गेला. लोक निघून गेल्यावर तो एकटाच शांतपणे बसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, मी चुकत असेन तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर उमटलं. भक्ती मनातून असते. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला, मंदिर साफ करणे, गरिबांना मदत करणे आणि स्वामींचे नाम घेणे. पण मनातील प्रश्न अजून पूर्ण संपला नव्हता. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. तो एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होते, काही धार्मिक, काही साधे, तर काही चुका करणारे. पण सगळ्यांच्या पुढे स्वामी चालत होते. स्वामी सर्वांना सारख्याच नजरेने पाहत होते. भक्ताने धडधडत्या मनाने विचारलं, स्वामी, मी तुमच्या जवळ राहू शकतो का? स्वामी हसले आणि म्हणाले, जवळ येण्यासाठी मन लागतं, शरीराची असलेली सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकं वाटलं. त्याला जाणवलं की कदाचित स्वामी शिक्षा देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना जागरूक राहू लागला. तो विचार करू लागला, मी स्वामींसाठी काय बदल करू शकतो? हळूहळू त्याच्यात शांतता वाढू लागली. घरातले भांडण कमी झाले, कामात लक्ष लागायला लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवणे नाही, तर आतून परिवर्तन करणे आहे. आणि त्याची खरी यात्रा आता सुरू झाली होती. स्वामींच्या त्या स्वप्नानंतर भक्ताचे मन जरी शांत झाले होते तरी आयुष्यातील परीक्षा थांबल्या नव्हत्या. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात मोठे नुकसान झाले. घरात पैशांची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांना तो आपलं समजायचा तेही दूर जाऊ लागले. प्रत्येक दिवस जणू तणावाने भरलेला होता. अशा वेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी स्वामींच्या मार्गाला योग्य नाही का? पण त्यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. त्याला जाणवायला लागले की पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो खूप निराश होऊन रस्त्यावर चालत होता, मनात काळजी, डोळ्यात पाणी. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हणाला, विश्वास ठेव, संकट संपतं. एवढं बोलून तो निघून गेला. भक्त थोडा वेळ थांबला. त्या चेहऱ्यात त्याला स्वामींची झलक दिसली. घरी आल्यावर त्याचं मन विचित्र शांत झालं. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वामी एका नदीकिनारी बसले होते. भक्ताने विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? स्वामी शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जाणं नाही, मजबूत होणं. सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की संकट असूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्याने आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केला. आई वडिलांशी शांतपणे बोलणे, गरजूंना मदत करणे, स्वतःवर राग न काढणे. त्याच्या मनात आता एक नवीन समज वाढू लागला. मांसाहाराबद्दलचा प्रश्नही त्याच्या मनात आता वेगळ्या प्रकारे उभा राहू लागला. त्याला जाणवलं की स्वामींनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमाने विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या चांगल्या घटना घडू लागल्या. अडलेले पैसे मिळाले, घरातील वातावरण शांत झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. त्याला कळू लागलं की स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आहेत. आणि ज्या दिवशी त्याने हे स्वीकारलं त्या दिवशी त्याला आतून पहिल्यांदा खरी शांतता मिळाली. पण अजून एक मोठा अनुभव बाकी होता, जो त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणार होता. काळ पुढे जात होता. भक्ताची श्रद्धा वाढत होती, पण एक दिवस अशी घटना घडली की त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला.
त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात अडचणी, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याने काही मागितले नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवले जणू खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेले आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधी नाकारलं नाही. तो दचकून डोळे उघडला, पण आजूबाजूला कोणी नव्हते. तरीही त्या अनुभवाने त्याचे मन हलले. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे ऐकताच त्याला वाटलं जणू स्वामी स्वतः त्याच्याशी बोलत आहेत. त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणे बंद केले आणि मनाने प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. आश्चर्य म्हणजे काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलायला लागल्या. ज्या गोष्टींबद्दल तो आधी द्वंद्वात होता त्या आता शांतपणे कमी होऊ लागल्या. त्याला जाणवलं की खरा बदल जबरदस्तीने नाही तर आतून होतो. एक दिवस तो आपल्या मित्रांसोबत बसला असताना त्याने सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. पण त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधान होतं. त्याला कळलं की स्वामींनी त्याच्याकडून काही हिसकावून घेतलं नाही. त्यांनी फक्त त्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवलं. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वामी हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं तेव्हा सवयी स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटली की जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की स्वामी सेवा करण्यासाठी परिपूर्ण असणे गरजेचे नाही. अपूर्ण माणूसच सेवेतून पूर्णत्वाकडे जातो. त्याने अनुभवले की स्वामींची खरी कृपा म्हणजे माणसाला हळूहळू योग्य दिशेला नेणे. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरवत नव्हती, कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्यासोबत आहेत. आणि त्याच्या मनात आता एकच भावना उरली होती, ती म्हणजे कृतज्ञता. भक्तांनो, स्वामी सेवा ही नियमांपेक्षा श्रद्धेची असते. मन शुद्ध असेल तर स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच स्वामी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.